नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, सर्व प्रकारच्या योजना असतील, सर्व प्रकारचे दाखले असतील, सर्व प्रकारचे प्रमाणपत्रे असतील, अशा प्रकारच्या जे काही सेवा आहेत, 1000 पेक्षा जास्त सेवा आता तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. म्हणजे ही सर्व कामे तुम्ही आता व्हॉट्सअपवरती घर बसल्या करू शकणार आहात. याचं काम 90% पूर्ण झालेलं आहे आणि फक्त 10% याचं काम राहिलेलं आहे. लवकरच ही सुविधा तुमच्या व्हॉट्सअपवरती सुरू होईल. आता काय काय याच्यामध्ये असणार आहे आणि मी लाईव्ह तुम्हाला डेमो दाखवणार आहे, कशा पद्धतीने हे व्हॉट्सअपचं फीचर काम करणार आहे, यामध्ये कोणकोणत्या सेवा असणार आहेत आणि लाईव्ह तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण फॉर्म भरून आपल्याला लगेच कागदपत्र मिळू शकतं. कोणतंही कागदपत्र लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवरती काही सेकंदाच्या आतमध्ये आता मिळणार आहे. याचं लाईव्ह टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा पुढे कशा पद्धतीने हे सगळं राहणार आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंटचा अशा प्रकारचा एक व्हॉट्सअप नंबर असणार आहे आणि हा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला आत्ता देणार नाही, कारण याचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला जेव्हा हे व्यवस्थित चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मी हा व्हॉट्सअप नंबर देईल. आता या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा हाय करायचं. जसं तुम्ही हाय कराल तर ते तुम्हाला म्हणेल की भाषा वगैरे तुम्ही निवडू शकता आणि त्यानंतर खाली सेवा निवडायचा ऑप्शन येईल. तर हे वाचून घ्या. आता सेवा निवडा. सेवा निवडा हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या सरकारच्या सर्व सेवा इथे उपलब्ध झालेल्या आहेत. जसे की प्रमाणपत्र असतील, अर्ज असतील. तर आता पहिला आहे आपले सरकार. समजा मी आपल्या सरकारच्या सेवा हवा असतील त्यावरती फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली पुढे जाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं. आता आपल्या सरकारमध्ये काय काय सेवा आहेत, ज्यामध्ये नागरिक सेवा आहेत, प्रमाणपत्र अर्जासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये आता सेवा पहा, प्रत्येक विभाग आहेत. या विभागांमध्ये कुठल्याही विभागाचं तुम्ही प्रमाणपत्र असेल, दाखलं असेल ते इथे काढू शकता. सगळ्या सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात. प्रत्येक विभागाच्या सगळ्या सुविधा आहेत. हे फक्त विभाग आहेत, या विभागांमध्ये अजून सुविधा आहेत. अशा पद्धतीचे विभाग. तसेच डिजिलॉकरच्या सेवा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यामध्ये डाउनलोड सध्या ऑप्शन आहे, जसं की डोमासाईल, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट आपण म्हणतो, अधिवास प्रमाणपत्र, सगळ्या सेवा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याचाच अर्ज तुम्हाला इथेच भरायचा, इथेच डॉक्युमेंटसुद्धा अपलोड इथेच करायचे आहेत आणि इथेच तुम्हाला पेमेंट करायचं जे काही गव्हर्नमेंटचं असेल ते. सगळी सेवा तुम्ही इथेच जे आहे ते करता येणार आहे. हे झाले दाखले प्रमाणपत्राचं. त्यानंतर आता मेट्रो तिकीटचं. मेट्रोचं तिकीट जर बुक करायचं असेल तर मेट्रो तिकीटवरती क्लिक केलं की पहा, मुंबईचं मेट्रो तिकीट इथे डायरेक्टली व्हॉट्सअपवरती बुक करता येणार आहे. डायरेक्ट व्हॉट्सअपवरती पेमेंट आणि तिकीटसुद्धा तुम्हाला इथेच भेटणार. विजाचं असेल म्हणजे महावितरणच्या सेवा आहे, ज्यामध्ये वीज भरणे असेल, तक्रार करायची असेल, ग्राहकांसाठी सेवा सगळ्या इथं आलेल्या आहेत. इथे आपला ग्राहक नंबर टाकून तुम्ही सगळं इथेच करू शकणार आहात. मंदिर सेवा आहे, जसं की दर्शनाचा आरक्षण आहे, म्हणजे शिर्डीचा पास आहे. समजा शिर्डीचा पास काढायचा आहे, तिकीट बुक करायची आहे, तर ते तुम्ही तिकीट इथूनच काढून घेऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन कुठेही काही करायची गरज नाही. अशा पद्धतीची सेवा इथे लाईव्ह आता होत आहेत, अजून सुद्धा होत आहेत. भूमी अभिलेखच्या पहा, भूमी अभिलेख सुद्धा 7/12, फेरफार, मालमत्ता कार्ड, आट, सगळ्या सुविधा इथे उपलब्ध झाल्या आहेत. आता मी इथे तुम्हाला अर्ज भरून दाखवणार आहे, कारण भरपूर वेळ होईल. मी डायरेक्ट एक सेवा तुम्हाला आता करून दाखवतो कशा पद्धतीने हे काम करते. भूमी अभिलेख मी निवडला. आता भूमी अभिलेखमध्ये आपण घेऊयात 7/12. आता 7/12 क्विकमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल. पहा, 7/12 उतारा मी सिलेक्ट करतो. आता हा 7/12 उल्लेखित उतारा सिलेक्ट केला आणि पुढे जावरती क्लिक करायचं. आता ही आपण निवडली सेवा. 7/12 उतारा ही सेवा होती. तशाच पद्धतीने तुम्ही प्रमाणपत्र दाखले सेवा निवडू शकता. सेवा निवडल्यानंतर तुम्हाला इथे रिप्लाय येईल, पहा की भूमी अभिलेखमध्ये स्वागत आहे तुमचं. आता क्लिक हेअरवरती क्लिक करायचं. क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर ते आता तुम्हाला सांगताय की तुमच्याकडे प्रॉपर्टीचा UID क्रमांक आहे का, नाही आपण म्हणूया पुढे जावरती क्लिक करा. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथेच आपल्याला फॉर्म येईल, ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला तालुका निवडायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे, गट नंबर क्रमांक विचारला जाईल, सर्वे नंबर इथे तुम्हाला शोधायचा आहे आणि आपला सर्वे नंबर फक्त इथे सिलेक्ट करून सबमिट करून द्यायचा. जसं तुम्ही सबमिट कराल तर आता किती रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे हे दिलं जाईल. आता पेमेंटसाठी सबमिट केलं की तुम्हाला आता पुन्हा एकदा मेसेज येईल की बाबा एवढे रुपयाचं पेमेंट आहे, आता हे तुम्ही चालू ठेवू शकता. चालू ठेवावरती क्लिक केलं की तुम्हाला आता पेमेंटची एक रिसिप्ट येईल, त्यामध्ये तुम्ही चेक करून पे करू शकता. रिव्ह्यू आणि पे केलं की तुमच्या गुगल पे, फोनपेमध्ये ते ॲटोमॅटिकली जाणार आहे आणि ते तुम्ही ॲप सिलेक्ट केलं की त्याच्यातून तुम्हाला 15 रुपयाचं, पहा मी 15 रुपयाचं आता 7/12 15 रुपयाला आहे, तर 15 रुपयाचं मी पेमेंट केलं. पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. इथं आपला 7/12 पहा. आता मी पाठीमागे येतो व्हॉट्सअपमध्ये, तर पहा 1 सेकंदामध्ये आपला
पेमेंटची रिसिप्टसुद्धा आली, पावतीसुद्धा आली आणि सातबारासुद्धा आलेला आहे. हे PDF पहा, ही सातबाराची 1 मिनिटामध्ये डाउनलोड झालेली आहे. अशाच पद्धतीने सगळे कागदपत्र असतील, दाखले असतील, ते तुम्हाला तिथे कागदपत्र अपलोड करून सगळे दाखले प्रमाणपत्र इथेच मिळणारे, पेमेंटसुद्धा इथेच राहणार. अशा पद्धतीने सेवा असणारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय